अजून सुद्धा काही लोकांचा कलेकडे बघण्याचा हेतू हा हॉबी म्हणून, पण तू याच्यात करिअर नाही करू शकत असाच असतो बऱ्याचदा, की तुला इथे पुढे काय होणार आहे. परदेशांमध्ये काय झालं, विशेष करून चीनमध्ये हो. आज 100वर कौशल्य विद्यापीठ आहेत. हो आणि कौशल्य विद्यापीठ म्हणजे काय, जे तुमच्यामध्ये स्किल आहे, हो जे तुमच्यामध्ये आर्ट आहे, हो त्याला रिकॉग्निशन देणे, हो पदवीपर्यंत, मास्टरपर्यंत, इव्हन हो. PhD पर्यंत, हो हे जोपर्यंत आपण देणार नाही हम्म. तोपर्यंत त्याच्यामध्ये त्याला हे मिळणार नाही, त्याला डिग्निटी जी ऑफ लेबर जी आहे ती मिळणार Dignity नाही. नाही मिळत. मग त्याच्याप्रमाणे त्याला त्याचे व्हॅल्यू पण मिळणार नाही. हम्म. मग त्याला व्हॅल्यू मिळत नाही म्हणून मग तो कुठेतरी चला बा मी आर्ट सायन्स करतो किंवा इंजिनियर होतो. बरेचसे कलाकार तर त्यांची कला सगळी या इतर क्षेत्रामध्ये दबून गेलेली आहे. हो. कोणी इंजिनियर झालाय, कोणी कुठे झालाय, मग नंतर त्याला कळतं की अरे नाही, मी तर छान कलाकार होऊ शकलो असतो. हम्म. मलाही वाटतं की मी छान गायक होऊ शकलो असतो, हम्म. पण मी इंजिनियर झालो. हो आता वाईट नाहीये, परंतु याही क्षेत्रांना जर तुम्हाला डिग्निटी दिली द्यायची असेल तर आज भारतामध्ये कित्येक कलाकार आहेत, कित्येक हो. चांगले चांगले इलेक्ट्रिशियन्स आहेत. कार्पेंटरवर बघा, राजस्थानमध्ये कसे सुंदर सुंदर ते फर्निचर तयार करतात. बनवतात. मग यांना नुसतं तुम्ही सर्टिफिकेट देऊन का सोडता? हम्म. आज आमच्या IIT मध्ये आम्ही फक्त सर्टिफिकेट देतो. हम्म. हम्म. त्याला जर तिथे डिग्री पर्यंत देण्यात आली, डिग्री इन वेल्डिंग, डिग्री इन फर्निचर मेकिंग, डिग्री इन काय, म्हणजे वेगवेगळे क्षेत्रात 125 क्षेत्र आहेत हो ज्यामध्ये आपण डिग्री देऊ शकतो. पण दुर्दैवाने आजपर्यंत आपल्या देशामध्ये असं एकही विद्यापीठ नाही